नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण हे दोन शिवले होते. आता ह्याच्या पलीकडचा आपल्याला शिवायचा आहे. ते मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने असेल. हे बघा, हे अशा पद्धतीने असेल. हे असं आपण ओपन केलं की हे असं दिसेल. तर ह्याला आपल्याला दोन्ही बाजूला ठेवायचं, एक राईट साईडला आणि एक लेफ्ट साईडला. तुम्ही बघू शकता की सरळ कुठलं उलटं कुठलं हेही तुम्ही ठरवून घ्यायचं आहे, नाहीतर आपण उलट्या बाजूला लावू आणि ते आपलं मग कपडा आपल्याला उसवावं लागेल शिलाईसाठी. म्हणून सरळ बाजू आणि उलटी बाजू ही बघून घ्यायची. हे बघा, एक राईट साईडला एक लेफ्ट साईडला. ह्याच्यामध्ये पण जर तुम्हाला स्टिचिंग पिना लावायची गरज असेल तर तुम्ही असं लावू शकता की कपडा अलगदपणे हलवू शकतो. त्यामुळं असा तुम्ही याला पिना अशा लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे तुम्हाला झोल कपड्यामध्ये येणार नाही. ठीक आहे. अशा आपण दोन्ही बाजूला पिना लावून घेतलेल्या आहेत. ठीक आहे. आता एका बाजूची शिवण्याची आपण तयारी करूया. यालाही जसं सांगितल्याप्रमाणे सगळ्यात फर्स्ट स्टेप, जसं जसं राऊंड येईल तसा तसा आपल्याला दोरा कट करायचा. जर तसं नाही केलं तर आपल्याला ना त्या कपड्यामध्ये झोल दिसू शकतो. म्हणून थोडा उशीर झाला तरी चालेल, पण कपड्याला फिनिशिंग मात्र जरा चांगली आली पाहिजे. मग आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम होतो, त्यामुळे कपड्यामध्ये झोल येतो. मग त्यामुळे काही जण म्हणतात माझी कटोरी उलटी झाली आहे, तिरपी झाली आहे, बसत नाही आहे, छोटी पडते. त्यामुळं जर तुम्ही असं शिलाई केला ज्या त्या शेपनुसार, तर तुमचा कपडा असा गोळा होणार नाही. असा दोरा कट करण्यासाठी एक असा छोटासा कटर पण असतो, पण माझ्याकडे तो नाही आहे. हे बघा, आता मी हे सगळं शिवलेला आहे. असा स्टिचिंग पिना काढून जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण असा कट करून घेऊया. जिथनं आपण शिलाई केलेली आहे तिथं असा कट केला की आपला शेपसुद्धा बिघडत नाही. आपली फिनिशिंग पण खूप छान व्यवस्थितपणे टिकून राहते. बरोबर शेपनुसार आपली सगळी शिलाई येते. आणि कुठलाही कपडा असो त्याला मॅचिंगच दोरा लावा ना, कारण की कस्टमरचं कसं असतं, कोणी म्हणतं आम्हाला तसा मॅचिंग दोरा नाही आहे. हे बघा, तुम्ही फिनिशिंग बघू शकता. हे बघा, एकदम प्रॉपरली असं सगळ्या बाजूने असा राऊंड आलेला आहे. कुठंही झोल पडलेला नाही आहे. हे बघा, असे प्रत्येक कोणे तुम्हाला बरोबर आकाराचे तुम्हाला दिसतील. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवून शिलाई अशी मारायची आहे. कसं की आपल्या हे शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. हे बघा, जसं मी केलेलं आहे तसं प्रत्येक गोष्ट अशी प्रॉपर फिनिशिंग सहित आली पाहिजे. कसं, कारण की अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये जाणार आहे. आता ही आपली फर्स्ट बाजू आपण शिवलेली आहे. आता सेकंड बाजू आपण शिवायला घेऊया. हे बघा, हे असं सेकंड माझा थोडा दोरा आतमध्ये गुंतला गेला वाटतं, तर त्यामुळं आपण ती बॉबिन परत काढूया. जर असा दोरा सलग आला बाहेर, असं सलग येत राहिला की आपल्या बॉबिन मग आपली शिलाई व्यवस्थित येत नाही. हे बघा, हे असं घ्यायचं आहे आणि या छोट्याशा बेळक्यात ना असा पुढे घेऊन असा आपल्याला पुढे ढकलायचा आहे. पुढे ढकलला की थोडा एक्स्ट्राचा दोरा कट करायचा आणि हे असा प्रॉपरली याच्या आतमध्ये असा पिनअप करायचा. ओके. असा फिरवून हा दोरा आपण वर घ्यायचा आहे, मग तो वर येतो.
शिलाईला प्रवास करायचा. आता जे नवीन नवीन मोठे बसवतात त्यांना एवढी आयडिया नसते की कसं चालवायचं. माझा हात तर जाईल नाही ना. थोडा प्रवास म्हणजे प्रॅक्टिस करत गेला की तुम्हाला मोठीची भीती वाटणार नाही. आता मी कसं करते, आता तुम्हाला दाखवण्यासाठी हे मी छोटे छोटे पार्ट्स कट करते. मी क्रॉसपट्टी हा पुढचा भाग आणि कटोरीचा भाग एक सोबतच कट करत असते. हे बघा, हे असा एक्स्ट्राचा पार्ट कट करून टाकायचा, म्हणजे आपलं काम थोडंसं पटपट पटपट होईल, आपल्याला थांबावं लागणार नाही. तुम्हाला मी दाखवते. एक राईट साईडची बाजू आणि एक लेफ्ट साईडची बाजू, आणि जी आपण तवा कटोरीची फिनिशिंग केली होती ती ह्या बाजूला येणार एका, आणि एक ह्या बाजूला येणार, अशी शिवली जाणार आहे. हो, म्हणून आपण असं शिवतो. जर आपण एकाच बाजूची शिवल्या तर मग आपली शिलाई चुकते, मग आपल्याला ती शिलाई परत उसवावी लागते, आणि परत एक्स्ट्राचा पार्ट पण आपण कट केलेला असतो. मग त्यामुळे आपल्याला खूप काळजीपूर्वक ते उसवून त्याच ठिकाणी बसवावं लागतं. म्हणून शिलाई करताना लेफ्ट आणि राईट ह्या दोन्ही बाजू तुम्ही चेक करत जावा. कसं एकाच बाजूचं, काही जे नवीन शिकणारे असतात त्यांच्याकडून ना एकाच बाजूचं होऊन जातं कधी कधी, मग ते चुकून त्यांना उसवून असं करावं लागतं. आता ही आहे क्रॉसपट्टी. क्रॉसपट्टी ह्या अशा असतात, एक ह्या बाजूची आणि एक ह्या बाजूची. तर मी क्रॉसपट्टी बघा अशी शिवते. प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. कोण ह्याला योगपट्टीसुद्धा म्हणतं. तर हा जो झोलचा पार्ट आहे हा आपण कट करून घेऊयात. हे बघा, यो असा करायचा, आणि फक्त अर्धा इंच सोडून अशी थोडीशी शिलाई मागून मारायची. आणि ही पट्टी अशी लगेच अशी फोल्ड करायची. वरच्या बाजूने केलं की थोडासा घोळ होतो, मग त्यामुळे मी असं खालच्या बाजूने करते की हा अस्तरचा कपडा पुढच्या बाजूला दिसता येणार नाही, कारण तो दिसला तर थोडासा विचित्र वाटतो बघताना सुद्धा आणि घालताना देखील. म्हणून हा अस्तरचा कपडा असा आतमध्ये टाकायचा, की तो वरच्या बाजूला दिसता येणार नाही. ठीक आहे. आणि हा एक्स्ट्राचा पार्ट ना कट करून द्यायचा. मग असं आपण कट नाही ना केला तर मग काय होतं की कधी कधी आपण असा कट न करता डायरेक्ट जॉईन करतो, मग आपली योगपट्टी चुकते. हे बघा, हे बघा, आता तुम्ही इथं बघू शकता, इथं थोडाही अस्तरचा कपडा वर आलेला तुम्हाला दिसत नसेल. एकदम अशी प्रॉपरली फिनिशिंग सहित असं ही योगपट्टी तयार झालेली आहे. तर ही योगपट्टी अशी ठेवली तर आपल्याला लेफ्ट साईडची आहे, आणि अशी ठेवली तर ही राईट साईडची आहे. तर योगपट्टी किंवा हमेशा उलटीच ठेवायची. आता ही या बाजूची आहे तर आपल्याला या बाजूची तयार करायची. मग ही अशी ठेवायची, कारण की ही ठेवतो आपण वरती आणि ती शिवल्यानंतर खाली जाते, कारण की आपल्याला अस्तरचा कपडा वर हवा असतो, आणि ब्लाऊज पीसचा कपडा वर हवा असतो आणि अस्तरचा कपडा खाली जातो. मग त्यामुळे ही अशी ठेवायची. आता ह्याला देखील अशी थोडीशी अर्धा इंच जागा सोडून टीप मारून घ्यायची. आता माझा दोरा थोडा निसटलेला आहे, मी ओवून घेते. माझी मशीन थोडी जुनीच आहे, म्हणून त्यामुळे थोडी फार अडचणी येत असतात. पण संकट जरी आली तरी त्यांना सामोरं जायचं, असं स्वामी म्हणतात. शिकता शिकता माणूस शिकणार.
हे बघा. आता मी हे कट करत नाही कारण की हे आतल्या बाजूलाच जाणार आहे. काही काही जण ना असं शेजारून कट करतात, मग त्यामुळे त्यांचा दोरा ना फिसकटू शकतो. हे बघा, हे असं जे एक्स्ट्राचा पार्ट असतो ना तो कट करू शकतो, मग त्यामुळे ना हा दोरा फिसकटतो. फिसकटत त्याची शिलाई निघून जाते. तर शक्यतो मी कट नाही करत, पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी एक मी कट केलं आहे. हे बघा, असा हा दोरा म्हणजे अस्तारचा कपडा आतमध्ये जातो, मग त्यामुळे ही अशी होते. आता ही शिलाई आपण अशी मारायची, प्रॉपर आपली फिनिशिंग योगपट्टीची आली पाहिजे. हे बघा, हे पण आपण शिवून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करून देऊया. अशा एकदम किमान छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत सांगत आहे, शेअर करत आहे, कारण की ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हे बघा, ह्या अशा दोन्ही बाजूच्या योगपट्टी आपण तयार केलेल्या आहेत. आणि ह्याला आपण जेव्हा ब्लाऊज पीसवर लावू तेव्हा ही किमान एवढी उंची तर असावी की इथनं 3 इंच, इथनं 3 इंच. तर आपण हे ठेवून देऊया. आणि परत स्टार्टिंगपासून आपण जे हे केलं होतं 2 कटोऱ्या, ह्याला आपल्याला टक्स मारायच्यात, उभे टक्स. तर हे असं फोल्ड करायचं. तर ह्याला टक्स, आता ही 32 साईजची कटोरी आहे, तर आडव्या बाजूनी 1.5 इंच, उभ्या बाजूनी 2.5 इंच. असं जे नवीन शिकणारे आहेत त्यांनी असं स्ट्रेट लाईन मारली तरी चालेल. कसं की आपल्या कधी पर शिलाई इकडे तिकडे होते, मग टप्स आपल्याला बिघडतो. तेव्हा आपण 5 नंबरची टिप मारलेली, आता आपण 4 नंबरची टिप घेणार आहोत. तर आता टक्स मारताना थोडंसं पुढं मागे घ्यायचं की आपला दोरा ना निघत नाही. हे बघा, आपला टक्स एकदम बरोबर आपला प्रॉपर आलेला आहे. हे बघा, थोडासुद्धा इकडे तिकडे झालेला नाही आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, ही कोणा हो कोणा यो थोडासुद्धा कुठेही झोल आलेला नाही आहे. एकदम चांगल्या पद्धतीने आलेला आहे टक्स मारल्यामुळे. आणि कुणी काय करतं, हा टक्स जेव्हा आपण ब्लाऊजला लावतो तेव्हा असं फोल्ड करतात. तरी फोल्ड केलेलंच बेटर आहे, कारण की काही जण ना असं कट करून टाकतात. जर हा कट केला तर मग ह्याचे दोरे निघत जातात आणि ते इथपर्यंत येतात, मग ती शिलाई उसवत जाते. मग त्यापेक्षा शिवताना असं फोल्ड केलं की कधीही दोरा आपल्याला शिवलेला निघणार नाही. हा असा प्रॉपरली आलेला आहे. मग हा ब्लाऊज एकदम असा इथून इथपर्यंत दिसतो, मग तो बरोबर टोक एकदम सेंटरला येतो. आता एका बाजूचा आपण केलेला आहे, आता दुसऱ्या बाजूचा आपण करणार आहोत. तर हा टोक ह्या टोकाला मॅचिंग करायचा. हे बघा, हा टोक आणि ह्या टोकाला मॅचिंग करायचा आणि बरोबर हा मधला टोक येतो. हा आणि हा टोक असा मॅच केला की बरोबर असं सेंटर काढायचं. हे बघा, इथपर्यंत आला का नाही, इथपर्यंत आला की आपली समजायची कटोरी बरोबर आहे. मग तिथनं जेवढं घेतलं होतं 1.5 इंच, इथनं पण 1.5 इंच आणि वरती 2.5 इंच. ह्या 32 साईजच्या कटोरीला मी तुम्हाला सांगते टक्स केवढ्याचा असतोय. थोडंसं मागे पुढे यायचं, इथपर्यंत आणायचं टोकापर्यंत. मग परत इथनं पण रिटर्न घेताना थोडंसं मागे पुढे घ्यायचं आणि इथनं कट करायचं. हे बघा, आता हा पण आपण असा केला तर हा टोकसुद्धा आपल्याला खूप चांगला आलेला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूची कटोरी एकदम बरोबर आणि परफेक्ट आलेली आहे. हे बघा,
मला दिसतच असेल. तर आता ही कटोरी आपण ह्या बाजूला जोडणार आहोत. हे बघा, ही एक ह्या बाजूला, एक ह्या बाजूला जोडणार आहोत. अशी अशी ही कटोरी जोडताना नेहमी लक्षात ठेवायचं कटोरीचा भाग कुठला आणि बाजूचा भाग कुठला. कटोरीचा भाग ह्याला लावून ठेवायचा. जर तुम्ही असं नाही केलं तर तुम्ही चुकून नवीन शिकणाऱ्यांनी असा जोडला तर मग तो ह्याला परफेक्ट बसणार नाही आणि तो चुकला जाईल. मग तुम्हाला परत उसवी करायला लागेल. अरे बाबा, कटोरीचा पार्ट तर चुकला, मी असं चुकून लावला. तर म्हणून नवीन शिकणाऱ्यांसाठी मी सांगते, कटोरी अशी चेक करून बघायची. इकडं पकडायची आणि इकडं अशी एकदम राऊंड शेपमध्ये आणायची. जसा हा शेप आहे का नाही तसा असा पूर्ण शेपमध्ये आणायचा. मग आपली कटोरी बराबर फिनिशिंगला बसते, बराबर ह्या टोकापर्यंत बसते. हे बघा, तुम्ही बघू शकता बराबर मॅच झालेली आहे. तर ही कटोरी आपण आता लावून घेऊ बराबर. या बाजूला कटोरी आता मी लावते. एकदम अलगदपणे न खेचता कटोरी अशी लावायची आहे. मग बरोबर ह्याचा असा फिनिशिंग सहित असा गोल राऊंड येतो. कटोरी खाली थोडीशी एक्स्ट्रा झालेली आहे. तर हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे जो मी कापलेला नव्हता, हे बघा, हा असा कट करून टाकायचा. जर तुम्ही वरच्या बाजूला झाला तर मग तुमचा गळा खाली पडतो. मग त्यामुळं इथनं इथपर्यंतच आणायची. कधी खालनं वर अशी कटोरी शिवायची नाही, वरनं खालपर्यंत आणायची. इथं थोडा एक्स्ट्रा असेल तर कट करता येईल खालच्या बाजूला, इथं एक्स्ट्रा असेल तर कट करता येईल. पण वरती जर एक्स्ट्रा थोडासा आला, एकदम किमान छोटासा आला तर काय हरकत नाही. पण खूपच जास्त आला तर तुमचा गळा खाली असा पडू शकतो. जसं आपण बोलतो ना, शोल्डर खाली पडतं आहे, शोल्डर असं वर जाते, मग किमान असा हा गळा असा खाली पडतो. मग त्यामुळे अशी छोटी छोटी कारणं असतात त्याला. आता आपण एका बाजूची कटोरी बसवली, आता दुसऱ्या बाजूची कटोरी पण आपण घेऊ तयार करायला. हे बघा, त्या बाजूची आपण गळ्याच्या नुसार बसवली होती, ही बाजूची कटोरी पण आपण गळ्यानुसारच बसवणार आहे गळ्यावरनं. तर ही कटोरी अशी बसणार आहे. एकदम अलगदपणे करायची आहे, खेचायची नाही आहे. एकदम असा अलगद फिरवत थोडंसं थांबत मशनीला हे बघा. आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, यात तुम्हाला दिसत असेल आता मी गळ्यापासून लावली तर थोडासा पार्ट हा थोडासा एक्स्ट्रा झालेला आहे. तर कसं असतं, राईट साईडची कटोरी गळ्याकडनंच असते आणि लेफ्ट साईडची कटोरी थोडीशी छोटीशी असते. मग त्यामुळं हे बघा, गळ्याकडनं लावली तेव्हा ही कटोरी छोटी पडत होती आपल्याला थोडीशी. आता ही कटोरी अशी खालनं लावली आहे, मग बरोबर आपली एकदम टोकाला आलेली आहे इथनं इथपर्यंत. म्हणून जी लेफ्ट साईडची कटोरी असते ती खालनं वर जोडायची आणि जी राईट साईड ती वरनं खाली अशी जॉईन करायची. तर त्याला डबल शिलाई देऊन घ्यायची. आता ही झाली आपलं असं जॉईंट केलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्या खाली लावायचे क्रॉसपट्टी. तर आपण ज्या 2 क्रॉसपट्ट्या केल्या होत्या फिनिशिंग सहित
आता ही क्रॉसपट्टी ह्याच्या वरच येणार आहे, ब्लाऊज पीसच्या वरती. नाहीतर तुम्ही चुकून असं जोडता, हे अशी अस्तरचा कपडा वर आणि ब्लाऊज पीसचा कपडा, ब्लाऊज पीसचा वर कपडा वर आणि अस्तरचा कपडा खाली. तर त्यामुळं असं चुकूनही करू नका. जो ब्लाऊज पीसचा वर आहे कपडा तो आपण असा जोडायचा आहे. आणि जोडताना लक्ष ठेवा की इथनं क्रॉसपट्टीला 3 इंचाची मार्किंग करा. कसं क्रॉसपट्टी वर खाली पण होते. जर तुम्ही मार्किंगनुसार केलं तर तुमची क्रॉसपट्टी वर खाली होणार नाही आणि तुम्हाला प्रॉपरली बसेल, नाहीतर वर खाली होऊ शकते. तर ही क्रॉसपट्टी आपण आता बसवायला घेत आहोत. हे बघा, आपण इथं 3 वर मार्किंग केलेली आहे, 3 वर मार्किंग केलेली आहे. हीच मार्किंग इथं अशी ठेवायची आणि या शिलाईवर आपल्याला शिलाई द्यायची आहे. हे बघा, या शिलाईवर आपल्याला शिलाई द्यायची आहे. असं अलगद पकडत इथनं आणायचं आहे. हे बघा, हे जे टोक आहे ना, हे टोक आता मी असं मोडते. काय जण कापून टाकतात, पण मी मोडते. कारण की कसं आहे, कधी टोक कधी ना हे आपल्याला जर उसवायला लागलं तर आपण जर ते काढून टाकलं तर मग आपली फिनिशिंग बिघडते आणि ती सगळी शिलाई आपल्याला उसवावी लागते. आणि हे पण करताना ही जी शिलाई आपण मारलेली आहे बघा, ही जी शिलाई आपण हे जे जॉईंट मारलेलं आहे ते हमेशा आतल्या बाजूला ठेवायचं. जर आपण ह्या बाजूला ठेवलं तर इकडं सुद्धा आपल्याला गळ्याच्या पट्टी लावताना, इथं आपण गळापट्टी जेव्हा लावणार आहोत तेव्हा हे पण असंच ठेवायचं. म्हणून ज्या बाजूला आपण करतोय त्या बाजूला पण गळापट्टी शिवताना आपण हे असं आतल्या बाजूला करायचं, मग ते उठून येत नाही. मग असं हे असं लावून दिलं आहे. हे बघा, ब्लाऊज पीसच्या वरती ब्लाऊज पीसचा कपडा आलेला आहे. आता हे अस्तरचा कपडा आहे. तर आता मी असं शिवते की हे बघा, हा असा राऊंड, हा असा राऊंड, असा असा आणि मग ह्याच्या आतमध्ये जातो. आणि ही 3 इंचाची मार्किंग, या मार्किंगवर ही मार्किंग अशी आली पाहिजे. हे बघा, ही मार्किंग ह्या इंचावर अशी आली पाहिजे. आणि इथनं छोटीशी अर्धा इंच जशी आपण त्या बाजूला मारलेली आहे तशी अशी लॉक करायचं आणि अशी छोटीशी टिप मारून घ्यायची. आता ही आपण पहिली मारतोय, अस्तरला ब्लाऊज पीस जोडायचं. आता ह्याला अजून एक डबल टिप मारून घ्यायची, कारण की दोन्ही बाजूने आपण एकच टिप मारलेली असते. ही टिप मारली की दोन्ही बाजूला एकदम 2-2 टिपा होतात. ज्याच्यावर आपण शिलाई मारली होती त्याच्यावरच आपण शिलाई मारतोय. असा हा दोरा कट करून घ्यायचा. आता हो असा हा झालेला आहे. तर जिथनं क्रॉसपट्टीचं तोंड मोठं असेल, आता ही 2.5 इंचाची आहे खालची आणि ही 3 इंचाची आहे. इथनं जिथनं मोठं असेल तिथनंही आपल्याला असं बाहेर काढायचं. हे बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला बाहेर काढायचं आहे. हे असं ओपन करायचं. हे बघा, तुम्ही बघू शकत असाल आपली क्रॉसपट्टी एकदम बरोबर लागलेली आहे आणि टोकसुद्धा बरोबर आलेला आहे. आपला फ्रंट साईज एकदम छान असा चांगला दिसतोय. एकदम फिनिशिंग सहित आपला पार्ट तयार झालेला आहे. आणि ही बाजू कसं आहे, इथं एक शिलाई मारून घ्यायची. जर शिलाई मारलेली नाही तर मग हे दोरे निघत जातात आणि मग आपली शिलाई उसते. तिथनं बी मारून घ्यायची 3 इंचावरनं पण आणि इथनंही 2.5 इंचावरनं मारून घ्यायची. आता हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तुम्ही म्हणताल काय कामाचा आहे, तरी मी थोडासा कट करते, कारण की कसं आहे जर आपल्याला लागलाच तर आपण कुठनं जॉईंट करायचा परत, म्हणून आपण असं करायचं. हे बघा, आता मी हा पहिल्या पार्टला हो क्रॉसपट्टी जॉईंट केलेली आहे. आता आपला दुसरा पार्ट आहे हावाला दुसऱ्या बाजू. तर ह्या बाजूला पण आपल्याला क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे. तर आपण ह्या बाजूला पण क्रॉसपट्टी लावून घेऊया. हे बघा, ही दुसऱ्या बाजूची क्रॉसपट्टी, त्यालाही 3 इंचाला मार्किंग करून घेऊयात.
इथनं 3 इंच खालनं, इथनं जिथनं आपण शिलाई मार्जिन मारलेली आहे तिथनं वरती मार्किंग करायचे आहे. नाहीतर तुम्ही समजताल की एकदम असं खालनं मार्किंग करायचे आहे, तर तसं नाही आहे. हे बघा, ही जी खालची शिलाई आहे जिथं आपण दाबटीप मारलेली आहे, या दाबटीपवरनं असं वर 3 इंचावर मारायचे आहे. म्हणजे ही शिलाई ही आपण मार्किंग का करतो, कारण की कसं आहे ना, आपलं मग वर खाली होत नाही. मग क्रॉसपट्टी अर्धी वर जाते, अर्धी खाली जाते, मग गळा दाब पडतो, कुठे तर फिटिंगच जास्त होते. त्यामुळं आपण 3 इंचाला एकदम बरोबर मध्ये सेंटरला अशी मार्किंग करतो की आपली क्रॉसपट्टी बराबर मार्किंगवर आपल्याला आली पाहिजे. हे बघा, आता त्या मार्किंगपासून ही मार्किंगपर्यंत आपण हे असं जोडून घेऊया. त्या बाजूला येताना कपडा खाली गेला होता, येते ह्या बाजूला करताना कपडा हा वर येईल. लक्ष ठेवायचं. आता हे जे आहे ना, आपण जी टिप हे हुक लावलं होतं, सॉरी टक्स मारले होते, ते खालच्या बाजूला गेलेत, तर त्याला पण फोल्ड करून घ्यायचं. जर नाही केलं तर मग एक टक्स मारलेला दिसणार आणि एक टक्स असा उभा दिसणार. हे बघा, हळूहळू अर्धा इंच सोडून, पाऊण इंच सोडून अशी शिलाई मारून घ्यायची. माझा धागा निघला आहे, तर त्यामुळे मी परत धागा शिलाई मारून दाखवते तुम्हाला. हे बघा, हा असा झाला असेल. हे बघा असं. तर हा आता परत आपण असं राऊंडमध्ये करूया. हा असा गोळा करायचा आणि ह्याच्या आतमध्ये टाकून द्यायचा आणि हा कपडा असा वर आणायचा आणि त्याच 3 इंचाच्या टिपवर आपल्याला परत एखादी शिलाई मारायची आहे. हे बघा, असं. आता हा परत आपण असा फिरून घेऊया आणि आहे त्याच्यावरच मारून घेऊया. हा कपडा आपण ओपन बाजूने असा बाहेर काढून घेऊयात, जसं आपण 3 इंचाच्या बाजूने काढला होता क्रॉसपट्टीच्या, कारण की त्या बारक्या बाजूने काढणार मग तो निघणार नाही, ती जरा जागा मोठी आहे. हा असा कपडा सरळ करायचा. हे बघा, ह्याची फिनिशिंग खूप चांगली आलेली आहे. क्रॉसपट्टी पण व्यवस्थित बसलेली आहे आपली, तुम्ही बघू शकता. हे बघा, इथनं पण बराबर बसलेली आहे. हे बघा, इथनं पण बराबर बसलेली आहे आणि इथनं पण बराबर बसलेली आहे. हा एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करून देऊया आणि ही जी बाजू आहे याला आपण शिलाई मारून घेऊया, नाहीतर कसं आहे याचे दोरे निघतात, त्यामुळे ब्लाऊज खराब होऊ शकतो. अशी टिप मारली की मग त्याची फिनिशिंग चांगली राहते, कपडा वर खाली होत नाही. दोन्ही बाजूने मारून घेऊया. एक्स्ट्राचा पार्ट थोडासा कट करून देऊया, थोडासा एक्स्ट्रा ठेवूया, कारण की आपल्याला जर लागलाच तर. हे बघा, आता एवढी शिलाई आपण केलेली आहे. हा फर्स्ट पार्ट आणि हा सेकंड पार्ट. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण अस्तरला ब्लाऊज पीस कसं जोडायचं आणि कटोरी कशी जोडायची ह्या पार्टला, त्याच्या सेकंड पार्टला कटोरी कशी जोडायची हे आपण शिकलेलो आहोत. तुम्ही आणि टक्स किती इंचाचा मारायचा आहे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि प्लस क्रॉसपट्टी किती इंचाची करायची आहे, किती वेळ, म्हणजे कसं त्याला फोल्ड करायचं आहे, कसं त्याची फिनिशिंग करायची आहे. आता हे बघा, तुम्ही मागची बाजू बघू शकता, एकदम फिनिशिंग सहित आलेली आहे. काही जण कसं करतात की हे सगळं जोडल्यानंतर, हा पार्ट ह्याला जोडल्यानंतर अशीच क्रॉसपट्टी जॉईन करतात, मग इथं अशी शिलाई दिसते, मग ते हळूहळू दोरे निघत जातात, मग ती शिलाई उसवते. जर अशी तुम्ही शिलाई मारली तर हा कपडा आतमध्येच राहणार, धुण्यामध्ये किंवा वापरण्यामध्ये त्याची शिलाई काही जाणार नाही. आणि अशी दाबटीप मारल्यामुळं
दापटीप मारल्यामुळं हे बघा, ही जी दापटीप मारली आहे, ह्या दापटीप मारल्यामुळं कसं आहे ना, तुमचा ब्लाऊज अंगाला चिटकून राहतो. काही काही जण दापटीप मारत नाही, मग त्यामुळं असा झोल असतो. हे बघा, असा झोल आहे का नाही, असा झोल निर्माण होतो. म्हणून ही माझी शिवण्याची पद्धत आहे. आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. जसं ज्याला ज्या पद्धतीनं आवडेल तसं तो शिवू शकतो. पण माझी पद्धत ही अशीच आहे. तुम्हाला आवडलं तर सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.